नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात एक महत्वाची अपडेट तुम्हाला देतोय. यापूर्वी पण वेळोवेळी तुम्हाला अपडेट देत आलेलो आहे. तुम्हाला माहिती आहे तलाठी भरती एमपीएससी कडे गेलेली आहे. आताची जी अपडेट आहे ती आरटीआयच्या माध्यमातून आपण माहिती मागितली, त्याची अपडेट तुम्हाला थोडक्यात देतो. सो ज्यांना हा व्हिडिओ ऑफिशियल नक्की बघा आणि मला कमेंट मध्ये पण कळवा. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जागा जाहिरात आणि आरटीआयची अपडेट काय थोडक्यात आपण समजून घेऊ. बघा, तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की 5 मे 2026 ला एक शासन निर्णय आला होता. त्यामध्ये सामान्य प्रशासक विभागाने सांगितलं होतं भरती प्रक्रिया एमपीएससी वर्ग करण्यासाठी. त्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे महसूल विभागाचा ग्राम महसूल अधिकारी ज्याला अर्थात तलाठी म्हणतो आपण, हे पद एमपीएससी कडे वर्ग झालेलं आहे. वर्ग करत असताना एनी ग्रॅज्युएटचा विद्यार्थी इथे या तलाठी पदासाठी फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला त्यांनी अजून एक मेन्शन केलं होतं की जे प्रशासकीय स्वरूपाचे काम आहे ते 252-17 गट आहे, याचमध्ये पद येते तलाठी. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं होतं प्रशासकीय विभागांनी या संदर्भातले मागणी पत्र एमपीएससी कडे 1 महिन्यात पाठवावे. हा तो शासन निर्णय तो 5 मेचा आहे, म्हणजे 5 जून पर्यंत हे सर्व त्यांच्याकडे पाठवणं गरजेचं आहे. आता अर्थात 5 जूनला 1 दिवस बाकी आहे. आपण मागणी एक आरटीआय टाकला होता की आतापर्यंत प्रोसेस काही झाली का, तुमच्याकडे मागणी पत्र आलंय का, तर या संदर्भात हे आरटीआयचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. बघा, 2 जून 2026 ला हे सोशल मीडियामध्ये पण फिरत आहे सध्या. त्याचा रिप्लाय त्यांनी दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलं थोडक्यात तुमच्या समोर ठेवलं. बघा, माहिती आपण मागितली बघा 14/5/2026 माहितीच्या अधिकाराखाली. यामध्ये आपण 2026 गट क भरती प्रक्रिया करिता ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी गट क एकूण किती पदांचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवण्यात आले आहे व कॅटेगरी वाईज आरक्षण तपशीलच्या रिक्त जागांचा उपलब्ध करून देण्यात यावे याबाबतची माहिती मागवली आहे. बरोबर. तर त्यांनी सांगितलं उपरोक्त मागणीच्या आलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सदर मुद्द्याच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. म्हणजे प्रोसेस चालू आहे. अजूनपर्यंत एमपीएससी कडे अशी काही मागणी पत्र आलेली नाहीये, मात्र शासन स्तरावरती प्रोसेस चालू आहे. सो बिंदू नामावली अपडेट करून ग्राम महसूल विभाग हा एमपीएससी कडे मागणी पत्र देणार आहे. डेडलाईन तशी 5 जून दिलेली, 5 जून नंतरच सगळं येणार आहे. सो बघूया किती लवकर येते. पण सध्या तरी अपडेट अशी आहे की अजून एमपीएससी कडे ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी पदाचं मागणी पत्र केलेलं नाही. वेगवेगळे अपडेट आम्ही तुम्हाला देतच असतो. त्या संदर्भात ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. मात्र बॅकएंडला अभ्यास चालू ठेवा. अभ्यास करण्यासाठी तुम्हाला जे महत्वाचे वाटतं ते नक्की आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून ग्रुप बी आणि सी च्या बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करून मित्रांना शेअर करा आणि अपडेट घेण्यासाठी मिस न होण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये